नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे सेवक मंडलिक अकॅडमी। आज आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 धडा क्रमांक 6 प्राण्याचे वर्गीकरण हा बघणार आहोत। याच्यापूर्वी आपण या धड्याचे 2 लेक्चर बघितलेले होते। आजचं आपलं तिसरं लेक्चर आहे आणि अत्यंत उपयुक्त लेक्चर आहे। हा धडा जर बोर्डच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर मी आधी पण सांगितलेलं आहे आणि आता पण सांगतो, 4 ते 6 मार्कला येतोय। किती मार्कला येतोय? 4 ते 6 मार्कला। आणि अत्यंत सोपा धडा आहे, बोर्डच्या पेपरसाठी उपयुक्त धडा आहे। आजच्या लेक्चर मध्ये आपण जे 10 संघ होते आपले, त्या 10 संघापैकी 5 संघ अभ्यासणार आहोत। उद्याच्या लेक्चर मध्ये अजून जे उर्वरित 5 संघ राहिलेले आहेत ते अभ्यासणार आहोत। ओके, आजचं जे लेक्चर आहे भरपूर इम्पॉर्टंट आहे। जर तुम्ही डायरेक्टली ह्या तिसऱ्या नंबरच्या लेक्चर वरती आलेले असाल तर दुसऱ्या नंबरचं लेक्चर बघणं गरजेचं आहे, कारण की हा जो लेक्चर होणार आहे किंवा हे जे लेक्चर होणार आहे याच्यामध्ये जेवढी पण माहिती आहे त्याचं एक्सप्लेनेशन मी दुसऱ्या लेक्चर मध्ये ठेवलेलं आहे किंवा सांगितलेलं आहे। ओके, आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला शिकायचं आहे रंध्रीय प्राणी संघ। आता हा जो रंध्रीय प्राणी संघ आहे याच्याविषयी जर सांगायचं ठरलं तर याच्यामध्ये सगळे स्पंज ज्या प्राण्यांमध्ये असतात तो असतोय। ज्या प्राण्यामध्ये स्पंज आहेत ते सगळे या गटामध्ये येतात, या संघामध्ये येतात। आता याला इंग्लिश मध्ये पॉरिफेरा म्हटलं जातं। ओके, रंध्रीय प्राणी संघ हा जर संघ आपण बघायचं ठरलं तर अत्यंत सोपा संघ आहे, ज्यादा काय अवघड याच्यामध्ये दिलेलं नाही आणि समजण्यासाठी एकदम सोपं आहे। इथं सांगितलं हे सर्वात साध्या प्रकारची शरीर रचना असलेले प्राणी असून यांचं काय सांगितलेलं आहे, एकदम साध्या प्रकारची शरीर रचना आहे, समजण्यासाठी सोपी आहे। त्यांना स्पंज म्हणतात। शरीर रचना साधी आहे म्हणून त्यांना स्पंज म्हटलं जातंय। आता स्पंज का बरं म्हटलं जातं याचं कारण पुढे सांगितलं। त्यांच्या शरीरावर असंख्य छिद्रे असतात, न मोजता येण्याजोगे छिद्रे असतात। स्पंज जर बघितला, एखादी जर कापसाची उशी बघितली तुम्ही किंवा कापसाची गादी बघितली, त्याच्यामध्ये स्पंज असतो म्हणजे असतो छोटा लेवल। आता हा डायरेक्ट सजीव आहे म्हणजे हा वाढू शकतोय म्हणजे याची वाढ होऊ शकते। ओके, याच्यामध्ये असंख्य छिद्रे आहेत आणि त्या छिद्रांना 2 नाव आहेत। एकाला म्हटलं जातंय ऑस्टिया आणि दुसऱ्याला काय म्हटलं जातंय, ऑस्क्युला। आता ऑस्टिया आणि ऑस्क्युला याच्यामध्ये ऑस्टिया जो आहे तो एक तर पाणी आतमध्ये घेऊ शकतो किंवा पाणी बाहेर सोडू शकतो, आणि ऑस्क्युला जो आहे तो एक तर पाणी बाहेर सोडू शकतो किंवा आतमध्ये घेऊ शकतो। याचं एक्सप्लेनेशन पुढे दिलंय। ओके, मग काय समजतंय आपल्याला याच्यातून? हा सर्वात साध्या प्रकारचा प्राणी संघ आहे। याची जी शरीर रचना आहे एकदम साधी आहे। त्यांच्या शरीरावरती असंख्य छिद्रे असतात आणि त्या छिद्रांना ऑस्टिया आणि ऑस्क्युला म्हटलं जातंय। एमसीक्यू ला विचारलं जातंय ऑस्टिया म्हणजे काय, ऑस्क्युला म्हणजे काय, लक्षात ठेवायचंय। पुढं हे जलवासी प्राणी आहेत, शरीर रचना साधी आहे, असंख्य छिद्रे आहेत, त्यांना ऑस्टिया ऑस्क्युला म्हटलं जातंय। सांगितलंय हे जलवासी प्राणी आहेत। जलवासी म्हणजे काय, हे फक्त पाण्यातच राहू शकतात आणि पाण्यातच जगू शकतात, त्यांची वाढ पाण्यातच होणे आहे। ओके, मग हे जलवासी प्राणी असून बहुतेक म्हणजे यांच्याच जर 100% आपण विभागलं तर यांच्यापैकी बरेच म्हणजे 70 ते 80% समुद्रात राहतात। 70 ते 80% प्राणी जे समुद्रात राहतात आणि काही कोणत्या पाण्यात राहतात, गोड्या पाण्यात राहतात। पुढे सांगितलंय बहुतेक सर्व प्राण्यांचे शरीर असममित असते। आता मी पहिल्यांदाच इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं तुम्हाला, जर डायरेक्टली तुम्ही तिसऱ्या लेक्चर वरती आलेले असाल तर दुसरं लेक्चर जाऊन बघा, कारण की भरपूर महत्वाचं लेक्चर आहे। त्याच्यामध्ये आपण शरीराची सममिती शिकलेलो आहोत। शरीराची सममिती, अरीय सममिती, द्विपार्श्व सममिती आणि असममित शरीर, त्याच्यामध्ये मी एकदम डीपली समजून सांगितलेलं आहे। ओके, मग असममित शरीर म्हणजे काय ते लेक्चर जाऊन बघितलं पाहिजे तुम्ही। असममित शरीर म्हणजे काय, असं शरीर ज्याची सममिती होत नाही, असं शरीर ज्याची सममिती होत नाही त्याला असममित शरीर म्हटलं जातंय। पुढे सांगितलं या प्राण्यांच्या शरीरामध्ये वैशिष्ट्यपूर्ण अशा कॉलर पेशी असतात। भरपूर स्पेशल पेशी आहेत, कॉलर पेशी। मग तुम्हाला प्रश्न असा पण विचारला जाऊ शकतोय, कोणता सजीव संघ असा आहे ज्याच्यामध्ये कॉलर पेशी आढळतात, तर कोणता आहे तो, रंध्रीय प्राणी संघ। पुढे सांगितलंय ह्या ज्या कॉलर पेशी आहे यांच्या मदतीने प्राणी शरीरामध्ये पाण्याला प्रवाहित करतात। मग आपण ज्यावेळेस जीवन जगतो किंवा माणूस जगत असताना कशाचा तरी वापर करून तो चालतोय। कशाचा वापर आहे? पायाचा, म्हणजे मुवमेंट करण्यासाठी किंवा हालचाल करण्यासाठी। इथं आपल्याला सांगितलं ह्या ज्या कॉलर पेशी आहे, हे जे सजीव आहे स्पंज किंवा स्पंज, यांची हालचाल करण्यासाठी किंवा पाण्यात प्रवाहित ठेवण्यासाठी यांना कॉलर पेशी काय करतात, मदत करतात। पुढे सांगितलं हे प्राणी आधात्रीशी संलग्न असल्याने त्यांच्यात प्रचलन होत नाही म्हणून त्यांना स्थानबद्ध प्राणी म्हणतात। आता हे काय आधात्रीशी संलग्न
म्हणजे हे जे आहे समुद्राचं जे खालचं तळ आहे का याला डायरेक्टली चिकटलेले आहे, म्हणून यांची हालचाल होऊ शकत नाही. पाण्यात प्रवाहित ठेवू शकतात म्हणजे वरचं जे शरीर आहे ते हलवू शकतात, पण बाकीचं खालचं शरीर हलवू शकत नाही ते. आणि हे आधात्रेशी संलग्न असल्याने यांच्यात प्रचलन होत नाही म्हणजे काय, हे चालू शकत नाहीत. यांची फक्त वाढ होऊ शकते, यांच्यापासून पेशी तयार होऊ शकतात, सजीव तयार होऊ शकते, पण यांचं प्रचलन होत नाही म्हणजे हालचाल म्हणजे चालणं होत नाही. म्हणून त्यांना स्थानबद्ध प्राणी म्हणजे एकाच जागेवरती असणारे प्राणी म्हणतात. त्यांनाच इंग्लिशमध्ये सेडेंटरी अॅनिमल्स म्हटलं जातंय. पुढे सांगितलंय ह्यांच्या स्पंजासारख्या शरीरास कटिकांचा किंवा शुकिकांचा किंवा स्पॉन्जिनच्या तंतूचा आधार असतो. कंटिका कॅल्शियम कार्बोनेट किंवा सिलिकाच्या बनलेल्या असतात. मग आता तुम्हाला माहित पाहिजे कटिका म्हणजे काय किंवा शुकिका म्हणजे काय. आता हा जो स्पंज दिलाय याच्या डोक्यावरती काहीतरी दिलंय आहे ना, हे जे छोटे का यांना काटे म्हणतात. काय म्हणतात? काटे. आता कटिका म्हणजे काय, बरेच मुलं म्हणतात हे कंटिका काय दिलेलं आहे, कंटिका काय दिलेलं आहे. कंटिका म्हणजे काटे, शुकिका म्हणजे काय, छोटे काटे, सोया कशा असतात तसे काटे वरती आलेले, यांना स्पायक्युल्स म्हटलं जात आहे. आणि हे जे कंटिका शुकिका किंवा हे जे काटे ते कशापासून बनलेले आहे, कॅल्शियम कार्बोनेट पासून किंवा सिलिकाच्या बनलेल्या असतात. सिलिका धातू आहे त्याच्यापासून बनलेल्या असतात. ओके, पुढे सांगितलंय आपल्याला की यांच्या शरीरात घेतल्या गेलेल्या पाण्यातील लहान सजीव व पोषक द्रव्यांचे ते भक्षण करतात. आता हे काय करतात माहितीये का, हे हालचाल करू शकत नाही म्हणजे पाण्यामध्ये प्रवाहित असतात, प्रवाहामध्ये नाही का पाणी जे त्यांचं शरीर आहे ते पाण्यामध्ये प्रवाहित ठेवतात ते. पण ज्यावेळेस पाणी आतमध्ये घेतात का त्याच्यामध्ये छोटे जीवजंतू असतात किंवा किडे असतात किंवा इन्सेक्ट्स असतात, ते काय करतात त्यांना खातात आणि त्यांचं भक्षण करून जगतात ते. पुढे सांगितलंय ऑस्टिया नावाच्या छिद्रांद्वारे पाणी शरीरात घेतले जाते. आता इथं काय सांगितलेलं आहे, इथं जे छिद्र दिलेले आहे दोन्ही साईडला आहे ना, हे जे दोन्ही साईडला छिद्र दिलेले याला म्हटलं जातं ऑस्टिया. आणि याच्याद्वारे पाणी काय करतात ते आतमध्ये घेतात, म्हणजे जेवढे पण जीवजंतू असतील खाण्यासाठी आतमध्ये घेतात. आणि आतमध्ये घेतल्यानंतर ऑस्क्युला नावाच्या छिद्रांद्वारे पाणी बाहेर सोडतात. इथून पाणी घेणार आतमध्ये, इथून सगळ्या शरीरातून. आणि हा जो ऑस्क्युलम आहे किंवा ऑस्क्युलो आहे याच्यातून पाणी काय सोडणार, बाहेर सोडणार, म्हणजे जे वेस्टेज असणार ते काय करणार, बाहेर सोडणार. पुढे सांगितलंय त्यांचे प्रजनन मुकुलायन या अलैंगिक पद्धतीने किंवा आणि लैंगिक पद्धतीने होते. आता हे जे यांना काय, हे एक पेशी आहेत, यांचं लैंगिक प्रजनन होत नाही. लैंगिक प्रजनन म्हणजे काय, पुरुष आणि स्त्री जो सजीव असेल यांच्यामध्ये ते एकत्र येऊ शकत नाही, स्थानबद्ध असतात म्हणून. मग यांच्यामध्ये मुकुलायन होत आहे. मुकुलायन म्हणजे काय, समजा ही जी फांदी दिसते ना याची, यालाच नवीन एक नाही का मुकुल फुटणार आहे. मुकुल म्हणजे काय, कोंब म्हणतो आपण मराठी भाषेत त्याला. ओके, हा कोंब फुटणार आहे आणि कोंब फुटल्यानंतर याच्यातून सगळं न्यूट्रिशन, प्रोटीन्स, विटॅमिन्स म्हणजे जीवनसत्व काय लागेल ते सगळं घेतो त्याच्यातून. आणि एक वेळ अशी येणार थोडा बाजूला होऊन तो नवीन सजीव फॉर्म करतो, यालाच मुकुलायन म्हटलं जात आहे. पुढे सांगितलंय अलैंगिक पद्धत किंवा लैंगिक पद्धत. आता जर शेजारी असले स्त्री किंवा पुरुष सजीव याच्यामध्ये स्पंजमध्ये, सायकॉन स्पंजमध्ये, तर लैंगिक पण प्रजनन होऊ शकते आणि अलैंगिक पण प्रजनन होऊ शकते. ओके, पुढे काय सांगितलंय, याचबरोबर त्यांना मोठ्या प्रमाणात पुनरुद्भवन क्षमता असते. मग आता पुनरुद्भवन क्षमता म्हणजे काय, एकदा का त्यांनी प्रजनन केलं, लैंगिक करो किंवा अलैंगिक करो, त्यांच्यामध्ये भरपूर पिल्ल तयार होतात. पिल्ल म्हणजे काही छोटे सजीव तयार होतात. इतकी सारी क्षमता, पुनरुद्भवन क्षमता सांगितलेलं आहे, भरपूर पुनरुद्भवन करू शकतात ते. आणि याचं उदाहरण दिलंय सायकॉन युस्पॉन्जिया विषयी पुढच्या स्लाइड वरती दिलाय. हा आंघोळीचा स्पंज आहे. त्याच्यानंतर हायलेनिमा, युप्लेक्टेल्ला आणि इत्यादी, म्हणजे भरपूर असे असू शकतात. काय सांगितलंय एकदा परत रिवाइज करूयात, कारण की मी रिपीट सांगणार नाही, भरपूर मोठं लेक्चर होईल म्हणून. काय आहे, रंध्रीय प्राणी संग्रह, शरीर रचना एकदम साधी आहे, शरीरावर असंख्य छिद्र आहे, ऑस्क्युला नावाचं. हे जलवासी आहेत, पाण्यात राहतात, काही समुद्रात, काही गोड्या पाण्यात राहतात. बहुतेक प्राण्यांचे शरीर असममित आहेत, म्हणजे तुकडे होत नाहीत त्यांचे कोणत्याही अक्षामधून. या प्राण्यांच्या शरीरामध्ये वैशिष्ट्यपूर्ण कॉलर पेशी आहेत. कॉलर पेशी काय करतात, त्यांना पाण्यामध्ये प्रवाहित ठेवण्यासाठी मदत करतायत. हे प्राणी आधात्रेशी संलग्न म्हणजे जमिनीशी संलग्न असल्यामुळे यांना
स्थानबद्ध प्राणी म्हटलं जातंय. ते हालचाल करू शकत नाही, चालणं होऊ शकत नाही त्यांचं. त्याच्यानंतर यांच्या स्पंजासारख्या शरीरात कंटिकांचा शुकिकांचा आधार असतोय, म्हणजे यांच्यामध्ये काटे असतात आणि ते काटे कॅल्शियम कार्बोनेट किंवा सिलिकॉन पासून बनलेले असते. यांच्या शरीरात घेतले गेलेल्या पाण्यातील, आता पाणी जे घेतात त्याच्यामध्ये पोषक द्रव्य असतात, किडे असतात, कीटाणू असतात, ते खातात, त्यांचं भक्षण करतात, त्याच्याद्वारे ते जगू शकतात. आणि ऑस्टिया नावाच्या छिद्राद्वारे पाणी आतमध्ये घेतात. इथून पाणी आतमध्ये घेणार आणि ऑस्क्युलामधून बाहेर सोडतात. आता यांचं प्रजनन बघायचंय. प्रजनन एक तर लैंगिक होऊ शकतं किंवा अलैंगिक होऊ शकतंय. लैंगिक मध्ये काय, जर दोन सजीव एकत्र आले तर लैंगिक प्रजनन आहे. दोन सजीव वेगवेगळे स्वतः म्हणजेच एकाच बॉडीमध्ये पुरुष किंवा स्त्री आहे तर त्याला अलैंगिक प्रजनन म्हटलं जातंय. याचबरोबर त्यांना मोठ्या प्रमाणात पुनरुद्भवन क्षमता आहे. पुनरुद्भवन म्हणजे काय, नवीन सजीव तयार करू शकतात. उदाहरण सायकोन आणि स्पॉजिया. पेपरमध्ये फक्त 2 उदाहरण लिहायचे असतात, एवढं लक्षात ठेवायचंय. पुढे काय सांगितलं आपल्याला, सिलेंट्रेटा किंवा निडारिया प्राणी संघ. कोणता सांगितलाय, सिलेंट्रेटा किंवा निडारिया. आता मी तुम्हाला पहिलेच लेक्चर मध्ये सांगितलंय. याचं आपल्याला बेसिक कसं बघायचंय, एक, ते सजीव आहेत का, सजीवच असणार आहे कारण की ते प्राणी संघात येतात. 2, त्यांचं हालचाल कशी होते. 3, त्यांचं शरीर कसं आहे, असममित आहे का सममित आहे का, देहगो आहे की नाही, त्यांचं प्रजनन कसं चालतंय आणि उदाहरणं बघायचे. 5-6 बेसिसवरती त्यांचं क्लासिफिकेशन करायचं. आता काय सांगितलंय, या प्राण्यांच्या शरीराचा आकार, मागे सांगितलं मी, शरीराचा आकार दंडाकृती किंवा छत्रीच्या आकारासारखा असतो. आता हे जे प्राणी, एक तर दंडाकृती म्हणजे काय, गॅसवाणी भाऊ, एक तर गॅसवाणी असतो किंवा छत्रीच्या आकाराचा असतो. ही जी छत्री दिली का, ही अशी आहे ना, किंवा ह्या छत्रीच्या आकाराचा असतो. पुढं काय सांगितलेलं आहे, दंडाकृती शरीर असेल तर बहुशुंडक. जर दंडाकृती शरीर आहे म्हणजे जर असं शरीर आहे त्याचं, तर त्यांना बहुशुंडक म्हटलं जात आहे. आणि छत्रीच्या आकाराचे शरीर असेल तर छत्री. असं जर दिलं तर छत्री की, आणि जर दंडाकृती गॅसवाणी दिलंय तर बहुशुंडक आहे. हे बहुतेक समुद्रात आढळतात. आता जादा करून हे समुद्रात आढळतात, पण मोजके म्हणजे बोटावर मोजणे इतके प्राणी जे आहेत ते गोड्या पाण्यात आढळतात. पुढे त्यांचं शरीर अरेय सममिती दाखवते. अरेय सममिती म्हणजे काय, कोणत्याही अक्षातून कट केलं तर त्याचा जो भाग आहे ती बरोबर भाग पडणार आहेत. ओके, 10 पडले तर बरोबर भाग पडते. ओके, अरेय सममिती म्हणजे. त्याच्यानंतर द्विस्तरी म्हणजे याच्यामध्ये 2 स्तर आहेत. एक बहिर्जन स्तर असू शकतं, एक आंतर्जन स्तर. ज्यांच्यामध्ये मध्यस्तर नाही त्यांना काय म्हटलं जाते, द्विस्तरीय. आणि ज्यांच्यामध्ये 3 स्तर आहे, आंतर्जन स्तर, मध्यस्तर आणि बाह्यस्तर, त्यांना त्रिस्तरीय म्हटलं जातं. आता इथं द्विस्तरीय म्हटलंय ना, म्हणजे 2 स्तर आहे, आंतर्जन स्तर आणि बाह्यर्जन स्तर. पुढं यांच्या मुखाभोवती दंडपेशीयुक्त शुंडके असतात. आता शुंडके म्हणजे काय, नवीन शब्द आहे. मराठी किचकट जातोय थोडे शिकवायला किंवा शिकायला, पण एकदम सोपं आहे. शुंडके म्हणजे काय, टेंटिकल्स. ह्या ज्या फांद्या दिसतात का, यांना शुंडक म्हटलं जात आहे. फांद्या काय आहे, शुंडके. जर इथं नाही समजलं तर लगेच आकृती पाहिजे. पुढे काय सांगितलंय, शुंडकांचा उपयोग भक्ष्य पकडण्यासाठी. आता हे जे शुंडक आहे का, ते काहीतरी विषारी वायू बाहेर सोडतात. वायू नाही, विषारी लिक्विड द्रव्य बाहेर सोडतात, जेणेकरून याच्याकडे आकर्षित होईल एखादं प्राणी किंवा सजीव, ते त्याला धरतात, खाणार आणि हे जगणार. पुढे काय सांगितलेलं आहे, पुढे सांगितलंय भक्ष्य पकडण्यासाठी त्यांच्याकडे दंश पेशी आहेत, म्हणजे त्यांच्यामध्ये विष आहे. ते चावतात त्याच्यानंतर मरतात. चावतात म्हणजे काय, थोडे हालचाल करू शकतात. ते जर सापावान नाही चावणार. ते भक्ष्याच्या शरीरात विषाचे अंतक्षेपण करतात, त्यांच्या संरक्षणासाठी उपयोग होतो. आता हे स्वतःचं संरक्षण पण करतात आणि त्याचद्वारे भक्ष्य पण पकडू शकतात. पुढे सांगितलंय यांचं उदाहरण जलव्याल किंवा सी ॲनिमल. हे 2 एक्झाम्पल लक्षात ठेवायचे, ज्यादा नाही. कोरल पण आहे, पण एवढं काय नाही. परत एकदा, हे जे सिलेंट्रेटा किंवा निडारिया, दोघांचं नाव पण एकच आहे, एवढं लक्षात ठेवायचंय. शरीराचा आकार दंडाकृती किंवा छत्री. दंडाकार असलं तर बहुशुंडक, छत्रीच्या आकाराचा असलं तर छत्री. त्याच्यानंतर काही प्राणी समुद्रात आहे, मोजके प्राणी पाण्यात आहे. पुढे यांचं शरीर अरेय सममित आहे, कोणत्याही अक्षातून बरोबर भाग पडतायत. त्यांच्या मुखाभोवती दंशपेशीयुक्त शुंडके, म्हणजे चावतात. त्यांचे जे शुंडके आहेत म्हणजे जे फांदे आहेत, त्यांनी ते चावतात आणि ते त्यांचं जीवन जगू शकतात, कारण की त्यांच्याकडे दंशपेशी असतात. पुढे सांगितलेलं आहे स्वतःच्या संरक्षणासाठी त्या शुंडकांचा उपयोग केला जातोय. ही उदाहरणं काय, जलव्याल, सी ॲनिमोने, पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर म्हणजे याला स्पायसिलिया म्हटलं जातंय, जेलीफिश ऑरेलिया, प्रवाळ किंवा इत्यादी. भरपूर सोपा धडा आहे. आता जर तुम्हाला समजत नसेल तर परत नाही का, जो रंध्रीय प्राणी संघ आहे तोच बघा, कारण की त्याच्यामध्ये मी एकदम डीपली सांगितलंय. मी कधी पण शिकवत असताना पहिला जो टॉपिक आहे का तो नीट सांगतो. पहिल्या टॉपिक वरती बेस आहे, बरोबर आहे ना. पहिला टॉपिक समजला तर दुसरं पण समजतंय. ओके, पुढे स्पॉन्जिलिया. आता आंघोळीचा स्पंज,
साधारणपणे गोलाकार प्राणी आहे. याचे शरीर प्रामुख्याने स्पॉन्जिन नावाच्या प्रथिनांच्या तंतूचे बनलेले असल्याने त्यात जलधारण क्षमता असते. पूर्वीच्या काळी आंघोळीसाठी याचा वापर करत असतात. आता इथं काय समुद्रात हा स्पॉन्जिन होता, हा का होता स्पॉन्ज समुद्रात होता. एकदा काय झालं, हा बाहेर पडला. बाहेर म्हणजे काय, हा मेला म्हणजे काय, आता त्याचं जीवन जगून तो खाली होता, पाण्याच्या प्रवाहाने आला. तो समुद्र आहे, भरपूर मोठा समुद्र आहे, तो कुठून पण वाहून येऊ शकतो. आणि समुद्राच्या बाहेर आल्यानंतर एखाद्या माणसाने त्याला बघितलं असेल, बघितलं तर त्याला वाळवून आंघोळीसाठी यूज केलं, आंघोळ करण्यासाठी. आपण नाही का काथ्या घेतो सध्याला, तो स्पॉन्ज म्हणून यूज केला. सगळ्यात पहिल्यांदा हा स्पॉन्ज यूज केला. ओके, एवढं लक्षात ठेवायचंय. सजीव येतो पण त्याच्यापासून सुद्धा अंग असू शकताय माणूस. पुढं काय सांगितलंय आपल्याला, चपट्या कृमींचा संघ. चपटे कृमी म्हणजे काय, ज्यांचं शरीर चपट्या आकाराचं असतंय. कोणत्या आकाराचं असतंय, चपट्या आकाराचं. मग काय सांगितलंय, यांचे शरीर सडपातळ म्हणजे काय, बारीक असते, चपट एकदम बारीक. पानासारखे म्हणजे चपटे एकदम पातळ असते. पट्टीसारखे चपटे असतात, एकदम चपट असतंय. ओके, थोडं बाजूला झालंय, याला जरा आपण व्यवस्थित ठेवूयात. ओके, दिसतंय आता. ओके, हो, यांचं शरीर सडपातळ आहे, पानासारखं आहे, पट्टीसारखं आहे, म्हणून त्यांना चपटे कृमी म्हटलं जात आहे. हे चपटे कृमीमध्ये सगळे चपटेच येतात, जेवढे पण असणार आहे तेवढे सगळे चपटे असणार आहे. ओके, पुढे काय सांगितलं, बहुतेक प्राणी अंतःपरजीवी असतात. म्हणजे काय, आतमध्ये जगतात. काही माणसांच्या आतड्यामध्ये जगू शकतात किंवा काही प्राण्यांच्या आतड्यामध्ये जगू शकतात. पुढे सांगितलंय, परंतु काही थोडे स्वतंत्र राहणारे असून ते पाण्यात आढळतात. आता काही स्वतंत्र आहेत तर ते पाण्यात आढळत आहेत. यांचे शरीर देहगुहाहीन आहे. देहगुहाहीन म्हणजे त्यांच्यामध्ये 2 स्तर नाहीत किंवा 3 स्तर नाहीत. पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे, अजून पण सांगतोय. जर डायरेक्टली या लेक्चरवरती आलेला असाल तर पहिलं लेक्चर जाऊन बघा, त्याच्यामध्ये भरपूर काही सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. ओके, त्यांचं शरीर देहगुहाहीन आहे. द्विपार्श्व सममित आहे. द्विपार्श्व सममित म्हणजे काय, एकाच अक्षातून कट होणार आहे. एक अक्षातून कट केलं 2 समान भाग, वेगळ्या अक्षातून कट केलं तर 2 समान भाग होऊ नाही शकत. पुढे सांगितलं, हे प्राणी त्रिस्तरी असतात. त्रिस्तरी म्हणजे काय, यांच्यामध्ये बाह्य जननस्तर, मध्यस्तर, अंतर्जननस्तर असतात. पुढे सांगितलंय, त्यांचे शरीर बहिर्जननस्तर, मध्य जननस्तर आणि अंतस्तर अशा 3 जननस्तरांपासून बनलेले असतात, म्हणून 3 स्तर म्हटलंय ना. पुढे सांगितलं, हे प्राणी उभयलिंगी म्हणजे काय, एका शरीरात नरपणे आणि एका शरीरात कोण आहे, मादीपणे, म्हणजे पुरुष पण एकाच अंगात, स्त्री पण एकाच अंगात. पुढे सांगितलेलं आहे, यांचं प्रजनन तसं होतंय. उदाहरण काय, प्लॅनेरिया, लिव्हर फ्ल्यू, पट्टाकृमी इत्यादी. ओके, चपटे कृमी आहे. चपटे म्हटल्यानंतर सगळ्याला माहिती आहे, त्याचं आकारमान सांगायची गरज नाही, शरीराचं काही सांगायची गरज नाही. पण हे अंतःपरजीवी असतात, आतमध्ये राहतात. काही स्वतंत्र आहे, ते पाण्यामध्ये राहतात. हे देहगुहाहीन आहे, द्विपार्श्व सममित, एकाच अक्षातून तुकडे होणार. त्याच्यानंतर त्रिस्तरी असतात, उभयलिंगी असतात. उदाहरण, संपला विषय. हे काय, ऐकावे ते नवलच. समुद्रामध्ये प्रवाळ खडक असतात. समुद्रामध्ये काय, प्रवाळ खडकावरती नाही का दगडी फुलवाणी काहीतरी आलेलं असतं. हे खडक म्हणजे निडारे या संघातील प्राण्यांची मोठी वसाहत असते. आता आपण कसं बिल्डिंग मध्ये राहतो, तसं निडारे या प्राणी संघातील जे सजीव आहेत ते या प्रवाळ खडकात राहतात. पुढे सांगितलं, ह्या खडकापासून पोळे या प्रकारचे रत्न, आता रत्न भरपूर महाग भेटतात, पोळे या प्रकारचे रत्न भेटतात आणि आयुर्वेदिक औषधांमध्ये हे वापरलं जात आहे. ओके, याच्याविषयी ज्यादा काय नाही, MPSC ला विचारलं जात आहे. तुम्ही ज्यावेळेस MPSC देतात त्यावेळेस परत एकदा हे लेक्चर बघा. गोलकृमी प्राणी संघ, या प्राण्याचे शरीर लांबट आहे, धाग्यासारखे दिसतंय, दंडगोलाकार आहे. पुढे सांगितलंय, म्हणून यांना गोलकृमी म्हटलं जात आहे. पुढे सांगितलं, हे प्राणी स्वतंत्र राहणार आहेत किंवा अंतःपरजीवी असतात. अंतःपरजीवी म्हणजे काय, आतड्यामध्ये राहतात, शरीराच्या आतमध्ये. बाह्यपरजीवी म्हणजे बाहेरून राहतात, अंतःपरजीवी म्हणजे आतून राहतात. पुढे सांगितलंय, स्वतंत्र राहणारे प्राणी हे जलवासी किंवा भूचर असू शकतात. पहिल्या याच्यात जलवासी होते, आता याच्यात काय, भूचर पण सांगितलंय. भूचर म्हणजे काय, जमिनीवरती राहू शकतात, जमिनीवरती चालू शकतात. या प्राण्यांचे शरीर 30 स्तरे असते. 3 स्तर आहेत, तुम्हाला माहिती आहे कोणते, जर माहित असलं तर कमेंट मध्ये सांगू शकताय. शरीरात आभासी देहगुहा, आभासी म्हणजे काय, फसवी, आणि फसवी म्हणजे काय, सगळ्याला माहिती आहे, खोटी देहगुहा आहे. कोणती देहगुहा आहे, एकदम खोटी. या कृमींचे शरीर अखंडित असून त्याभोवती भक्कम उपचर्म असते. शरीर कसं आहे, अखंडित आहे, तुकडे होऊ नाही शकत. उपचर्म कसं आहे, एकदम भक्क आहे, म्हणजे वरचं कातडे एकदम भक्कम असते. हे प्राणी एकलिंगी असतात. एकलिंगी म्हणजे काय, नर वेगळा, मादा वेगळी, पुरुष वेगळा आणि स्त्री वेगळी. पुढे सांगितलंय, उदाहरण काय, पोटातील जनता, हे जनता आपल्याच पोटामध्ये असतात.
हे जे आहे का गोलकृमी प्राणी संघ आपल्यामध्येच आहे. याच्यामध्ये एक खासियत काय माहितीये का, आपल्या इकडं कसं स्त्री मोठी असते, स्त्री छोटी असते, पुरुषाचं शरीर मोठं असतंय, पण यांच्यामध्ये वेगळं आहे. जो छोटा दिसतोय का तो असेल नर, आणि जी मोठी दिसते का ते कोण आहे, मादा. हा नर आहे, हे कोण आहे, मादा. पण यांचा दुरुपयोग असा होतोय, दुरुपयोग म्हणजे यांच्यापासून आपल्याला काही फायदा नाही, यांचा गैरफायदा होतोय थोडक्यात. हे जर आतड्यामध्ये असले ना, आतडे फोडू शकतात, एवढं लक्षात ठेवायचंय. ओके, पुढं काय सांगितलंय आपल्याला की वलय प्राणी संघ, हे प्राणी लांबट, दंडाकृती, काय खंडीभवन, मेटामेरिक सेगमेंटेशन आढळतात. म्हणजे ज्यावेळेस आईच्या पोटात असते का त्यावेळेस यांचं खंडीभवन होतंय, म्हणजे तुकड्या तुकड्यामध्ये विभागले जातात. ओके, पुढं सांगितलंय म्हणून त्यांना खंडीभूत कृमी म्हटलं जातंय. खंडीभूत म्हणजे काय, गांडूळ कसं असतंय, छोट्या गोल 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 गोष्टीपासून बांधलेलं असतंय, आहे का नाही. ओके, असं असतंय ते खंडीभूत शरीर, आहे ना. हे बघा इकडं कुठे गेला, हा हे खंडीभूत शरीर म्हटलं जातं याला, एवढं लक्षात ठेवा. बहुतेक प्राणी स्वतंत्र असतात, स्वतंत्रच राहतात पुढे, परंतु काही बाह्य परजीवी म्हणजे काय, प्राण्याच्या अंगावरती बाहेरून राहणारे. आता जीवी, परजीवी किंवा बाह्य परजीवी, पॅरासाइट्स म्हटलं जातं यांना. पॅरासाइट्स म्हणजे असे प्राणी आपलंच खातात आणि आपल्यालाच दुःख देऊन जातात. म्हणजे अंतपरजीवी, आपण गोड खाल्लं तर आपलंच खाणार आणि आपल्यालाच दुःख देऊन आणणार, म्हणजे आपलं पोट दुखवणार, ते जंत तयार करणार. बाह्य परजीवी, आपण जर एखादं खाल्लं, अंगावर चट्टे बिट्टे उठले तर आपणच खाल्लंय, आपल्यावरच उलटणार आहेत ते, आपणच खाल्लं म्हणून आपल्यालाच काहीतरी देऊन जाणार ते. ओके, त्यांना पॅरासाइट म्हटलं जात आहे. काही प्राणी समुद्रात राहतात, स्वतंत्र राहणारे. हे प्राणी 3 स्तरीय आहे, द्विपार्श्व सममित आहे, खरी देहगुहा आहे. पुढे सांगितलं यांचे प्रचलन होण्यासाठी दृढ रोम किंवा परापाद किंवा चुसक यासारखे अवयव असतात. आता आपण कसं जगण्यासाठी म्हणजे तोंडाने खातो किंवा पायाने चालतो, तसंच यांच्यामध्ये काय दृढ रोम आहे. आता दृढ रोम कशामध्ये दिलाय, याच्यामध्ये तर दिसत तर नाहीये, पण शोधण्याचा प्रयत्न करूयात. त्याच्यानंतर परापाद आणि काय दिलंय, चुसक. पण चुसक एकदम सोपं आहे. चुसक मध्ये काय आहे, जळूचं काय काम आहे, घरच्यांना विचारा, जी जुनी माणसं आहे त्यांना माहिती आहे. जळू काय करतो, अंगावरती येतो आणि रक्त पिण्याचं काम करतो, तो रक्त पिपासू म्हटलं जातंय त्याला. ओके, पुढे सांगितलं यांच्या सर्वांगाभोवती विशिष्ट उपचर्म आहे. विशिष्ट उपचर्म म्हणजे काय, खंडीभवन, काही भूत खंडीभवन आहे, काय खंडीभवन सांगितलेलं येतं. ओके, हे प्राणी उभयलिंगी किंवा एकलिंगी असतात. उभयलिंगी म्हणजे काय, प्राणी नर पण एकाच शरीरात, मादा पण एकाच शरीरात. एकलिंगी म्हणजे काय, पुरुष वेगळा स्त्री वेगळे. उदाहरण काय, याचं गांडोळे, जळू आहे, नेरिस आहे. परत एकदा वलय प्राणी संघ काय, लांबट हे, दंडाकृती आहे, काय खंडीभवन आहे, खंडीभूत कृमी म्हटलं जातंय त्यांना. स्वतंत्र राहतात, काही बाह्य परजीवी आहे, काही समुद्रात राहतात. त्रिस्तरीय आहे, द्विपार्श्व सममित आहे, सत्य देहगुहा आहे. यांच्यामध्ये दृढरोम आहे, हिंडण्यासाठी, प्रचलन करण्यासाठी. परापात किंवा चुसक विषयी लक्षात ठेवायचं. जळू काय करतो, ओरिजिनल जळू नाही, जळूचं काम काय, रक्त पितो. उपचर्म आहे विविध, त्याला क्युटिकल म्हटलं जात आहे. उभयलिंगी किंवा एकलिंगी असतात ते. पुढं काय दिलेलं आहे, शेवटचा आजच्या लेक्चरचा शेवटचा प्राणी संघ आहे, कोणता आहे, संधिपाद प्राणी संघ. ओके, या प्राण्यांना छोट्या छोट्या तुकड्यांना जोडून तयार झालेली उपांगी असतात. आता आपण पण या प्राणी संघात येऊ शकतोय, पण आपण सगळे शेवटी येतो, बरोबर आहे ना. याच्यामध्ये उदाहरण दिलेलं आहे ना, खेकडा आहे, कोळी आहे, विंचूपायचा, गोम, झुरळ, फुलपाखरू. जर फुलपाखराचा विचार केला तर वेगवेगळे अंग आहेत त्याला, पंख पण आहेत, पाय पण आहेत, तोंड पण आहे, नाक पण आहे. यांनी तेच सांगितलेलं आहे, छोट्या छोट्या तुकड्यांनी जोडून तयार झालेले उपांगी असतात. उपांगी म्हणजे काय, जे अंग आहे का त्याला बाजूने आलेले छोटे अवयव, म्हणून यांना संधिपाद प्राणी म्हणतात. म्हणून यांना काय म्हणतात, संधिपाद प्राणी. पृथ्वीवर या संघातील प्राण्यांची संख्या सर्वात जास्त आहे. जर पृथ्वीला आपण 100% म्हटलं प्राण्यांची संख्या, तर 66% ते 68% प्राणी या संघात येतात. म्हणजे भरपूर मोठा प्राणी संघ आहे संधिपाद प्राणी संघ. आणि यांचं जीवन संघर्षात सर्व प्रकारे यशस्वी झालेला असा संघ आहे. हे सगळ्या ठिकाणी राहू शकतात, डोंगरावरती राहू शकतात, टेकड्यावरती राहू शकतात, पाण्यामध्ये राहू शकतात, थंडीत, उन्हात, पावसाळ्यात कुठेही जगू शकतात. पुढे सांगितलं, हे प्राणी खोल महासागर तसेच सर्वात उंच पर्वत शिखर असे सर्व प्रकारचे अधिवासात राहतात. हे खोल पाण्यात, समुद्राच्या एकदम तळापासून तर उंच शिखरापर्यंत, एकदम टोकापर्यंत राहू शकतात. या प्राण्यांचे शरीर त्रिस्तरी म्हणजे काय, बाहेर जननस्तर, अंतर्जननस्तर, मध्यस्तर, हे 3 स्तर असतात. देहगुहायुक्त, देहगुहा आहे, खरी देहगुहा आहे. द्विपार्श्व सममित म्हणजे काय, एका अक्षातून कट होतात. आता देहगुहायुक्त म्हणजे काय, खरी जे बॉडीमध्ये गॅप आहे का
तो प्रेझेंट आहे त्याच्यामध्ये. आणि हे खंडीभूतही असतात, काही काही खंडीभूत असतात. खंडीभूत म्हणजे काय, तुकडे तुकड्यांनी बांधलेला. यांच्या शरीराभोवती कायटिन युक्त बाह्य कंकाल असते. यांना बाह्य कंकाल आहे. जर फुलपाखरू बघितलं तर फुलपाखराच्या बाजूनी तो उडतोय, बरोबर आहे ना. उडतोय म्हणजे पंख लावून उडतोय. पण पंख लावून उडतोय म्हणजे काय, की त्याला बाहेरून काहीतरी कंकाल दिलाय. कंकाल म्हणजे काय, सागळा दिला, सापळा म्हणत नाही का आपण त्याला, हाडकं त्यालाच म्हटलं जातंय बाह्य कंकाल. बाह्य कंकाल दिलाय. आणि हे एकलिंगी असतात. पुरुष वेगळं, स्त्री वेगळी, नर वेगळी, मादा वेगळी. उदाहरण काय, खेकडा, कोळी, विंचू. 2 ते 3च एक्झाम्पल पाठ करायचे आहेत, ज्यादा डोकं लावण्याची गरज नाही. पेपरमध्ये 2-3 एक्झाम्पल विचारले जाते. हे इथं दिलंय. फुलपाखरू आहे, विंचू आहे, हे उपांगी आहे त्यांना. त्याच्यानंतर पैसा सांगितलेला आहे, झुरळ सांगितलेला आहे. हे संधिपात प्राणी संघातील काही प्राणी आहेत. ओके, हे 5 प्राणी संघ झालेत आपले. कोणकोणते प्राणी संघ आहे, रंध्रीय प्राणी संघ आहे, निडारीय प्राणी संघ आहे. त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे आपला, चपट्या कृमींचा संघ सांगितलेला आहे. चपट्या कृमींचा संघ नंतर कोणता आहे आपला, गोलकृमी प्राणी संघ. गोलकृमी नंतर कोणता आहे आपला, वलय प्राणी संघ. वलय प्राणी संघानंतर सगळ्यात शेवटचा आणि सगळ्यात मोठा प्राणी संघातील संधिपात प्राणी संघ. इतका आपला आज झालाय. टोटल 5 प्राणी संघ घेतलेत आपण. किती घेतलेत, 5. उद्याच्या लेक्चरमध्ये उर्वरित 5 घेणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबवायचं. जर चॅनलवरती नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत जरूर शेअर करा. धन्यवाद.